आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण। सोनं 2,500 तर चांदी 10,000 स्वस्त। सोन्याचा दर आता जीएसटी सह 1,56,045 रुपये प्रति तोळा, तर चांदी जीएसटी सह 2,56,470 रुपये प्रति किलो। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारे राज्यामध्ये शालेय स्तरावर त्रिभाषा सूत्र यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून लागू होणार नाही। सरकारच्या पातळीवर अद्याप काहीही निर्णय झाला नाही, मात्र प्रचलित धोरणाप्रमाणेच शैक्षणिक धोरण लागू राहील, शिक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण। संत तुकाराम महाराजांची पालखी यंदा नव्या रथात विराजमान होणार। तुकोबांच्या रथाला 250 किलो चांदीची झळाळी। 7 जुलैला देहूतनं पालखीचं प्रस्थान होणार, तर राजस्थानमधील कारागिरांकडून रथावर दाक्षिणात्य शैलीमध्ये कोरीव काम। वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या रडारवर। त्यामुळे आता पनीर विक्रेते, औषध विक्रेते, गुटखा आणि पान मसाला विक्रेत्यांचे धाबे दणाणले। पुण्याच्या पाटसमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून धिंड। गोळीबार प्रकरणातील तब्बल 18 आरोपींवर गुन्हे दाखल। बुलढाण्याच्या राजूर घाटामध्ये अज्ञातानं वैधता संपलेला औषध साठा टाकल्याचा प्रकार, तर वैधता संपलेल्या या औषध साठ्यामुळे वन्य प्राण्यांचं मानवी आरोग्याला सुद्धा धोका निर्माण। स्थानिकांकडून दोषींवर कारवाई करण्याची मागणी। चंद्रपुरात वस्तू सेवा कर विभागाची अत्याधुनिक वास्तू बांधून तयार, तर आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं सुमारे 30 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या इमारतीचं 18 जून रोजी लोकार्पण होणार। कामोठ्यामध्ये वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर। महावितरण विरोधात घोषणाबाजी करत नागरिक रस्त्यावर उतरले होते। तणावपूर्ण परिस्थितीमध्ये कामोठा पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना शांत केलं। लातूरच्या संत पादुका दर्शन सोहळ्यामध्ये भ्रष्टाचार प्रकरणी आयोजक किशोर महाराज शिवणीकर यांच्यावर गुन्हा दाखल। किशोर महाराज शिवणीकरांवर 3,65,00,000 अपहार केल्याचा आरोप। सध्या अनेक ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे, तर कुठे पाणी टंचाईचं संकट आहे, पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यातील 25 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट, तर विजांच्या कडकडाटासह आज पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज। कोकण विभागातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2, पश्चिम महाराष्ट्रातील 5, मराठवाड्यातील 4, तर विदर्भातील 11 जिल्ह्यांना यामध्ये अलर्ट देण्यात आला आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीव्र पाणी टंचाई। अक्कलकुवा तालुक्यामध्ये सर्वाधिक झळा, तर 185 गावं आणि 545 पाड्यांमध्ये पाणी टंचाईची झळ। नदी, विहिरी, बोरवेल, हातपंप ही आटलेत। सोलापूरच्या करमाळा तालुक्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा। बाळवणीमध्ये केळीच्या बागांचं नुकसान, तर काही ठिकाणी घरांचे पत्रेही उडालेत। शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध भागामध्ये जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांची सुटका, तर शहरातील विविध भागातील रस्ते नाले या पावसामुळे भरून वाहू लागलेत। पुण्याच्या भोरमध्ये दिवळेत मान्सूनपूर्व पावसाचा अक्षरशः हाहाकार। 3 घरांचं छत उडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। पावसात संसारोपयोगी सामान भिजल्यामुळे कुटुंबांचा संपूर्ण संसार उघड्यावर। सिन्नर तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार। पिंपळगाव धनगरवाडीमध्ये शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर, तर पावसाचा हा मोठा फटका शेतकऱ्यांना आणि इतर नागरिकांनाही बसलाय। श्रीगोंद्यामध्ये हिंगेवाडीत वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। आमदार विक्रम पाचपुतेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं पाचपुतेंचं आश्वासन। परभणीच्या पोखर्णीमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेकडो एकरावरील केळी बाग उद्ध्वस्त, तर हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी हवालदिल। शेतकरी या ठिकाणी आता पंचनामे करण्याची मागणी करतात। नांदेडच्या उमरीमधील सिंधी शेलगाव या ठिकाणी निजामकालीन तलाव गाळामुळे निकामी। तलाव निकामी झाल्यामुळे 6 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। तातडीनं या तलावाचं खोलीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी।